लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो खुशखबर 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 आनंदाची बातमी आली आहे। हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। ज्या ताईंना 8वा हप्ता भेटला नव्हता, 9वा हप्ता भेटला नव्हता, त्या ताईंना पैसे यायला सुरू झालेला आहे। लाडक्या ताईंनो पट एकदा अकाउंट चेक करायचं आहे। तुम्हाला 2 दिवसापासून या ठिकाणी पैसे यायला सुरुवात झाली आहे। आज देखील या ठिकाणी बऱ्याच ताईंना पैसे आलेले आहेत। तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं, लाडक्या ताईंनो काळजी करू नका, तुम्हाला पैसे 100% येणार म्हणजे येणार। बघा लाडक्या ताईंनो, आज कोणत्या ताईला गुड न्यूज भेटली एकदा कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो बघा, ज्या ताईंना 15 मार्च पर्यंत 8वा हप्ता 9वा हप्ता किंवा अगोदरचे हप्ते भेटले नव्हते, त्या ताईंना पैसे वाटायला सुरुवात झालेली आहे। त्या ताईंना पैसे यायला देखील सुरुवात झालेली आहे। लक्षात घ्या, 8वा जो हप्ता होता त्या 8व्या हप्त्याचे काही ताईंना पैसे आले नव्हते, त्या ताईंना पैसे यायला सुरुवात झाली आहे। नंतर 9वा हप्ता, बऱ्याच ताईंना 9वा हप्ता आला नव्हता। काही ताईंना काय झालं होतं, 7 मार्च ते 15 मार्च पर्यंत 1,500 रुपये झाले होते, तर त्या ताईंना 8वा हप्ता आला पण 9वा हप्ता बाकी होता। तर अशा बऱ्याच ताई राहिल्या होत्या, जवळजवळ 15-20 लाख ताई बाकी होत्या, त्या ताईंना पैसे यायला सुरुवात झाली आहे। हो लाडक्या ताईंनो, परत सांगतोय, पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे, हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला सगळ्यांना आनंदाची बातमी आली। तर कोणत्या ताईला पैसे आले नव्हते, त्या ताईंनी पटपट एकदा अकाउंट चेक करायचं आहे, त्यांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे। जर तुम्हाला अजून पण पैसे आले नसतील, लाडक्या ताईंनो काळजी करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुम्हाला आणखी पण पैसे आले नसतील, काळजी करू नका। 26 मार्च पर्यंत, परत सांगतोय तुम्हाला, बघा लक्षात घ्या, 26 मार्च पर्यंत तुम्हाला वितरण असणार आहे। ज्या ताईंना पैसे आले नव्हते, 8वा हप्ता ज्या ताईंना आला नव्हता, 9वा हप्ता ज्या ताईंना आला नव्हता, त्या ताईंना पैसे यायला सुरुवात झालेली आहे। ज्या ताईंनी या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून टेन्शन मध्ये होत्या की सर सगळ्या ताईंना ह्या 8व्या 9व्या हप्त्याचे पैसे आले, आम्हाला का नाही आले, तर त्यांना ताईला पैसे यायला सुरुवात झालेली आहे। लक्षात घ्या, या 26 मार्च पर्यंत, लक्षात घ्या 26 मार्च पर्यंत जवळजवळ 8वा हप्ता 2,52,00,000 ताईपर्यंत पोहोचणार आहे आणि 9वा हप्ता जो आहे 2,53,00,000 ताईंना पोहोचणार आहे। लक्षात घ्या, 26 मार्च पर्यंत सर्व ताईंना पैसे या ठिकाणी भेटून जाणार आहेत, ज्या ताई पात्र आहेत। लक्षात घ्या, पण असं नको व्हायला की तुम्ही पात्रतेमध्ये बसत नाहीयेत तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीयेत। तर लाडक्या ताईंनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्या ताईला अजून पैसे भेटले नाहीयेत मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। अजून असं काही ताई बाकी आहेत का ज्यांना अजून 8वा हप्ता 9वा हप्ता भेटला नाहीये, त्यांनी त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि पैसे तुम्हाला अजून कितवा हप्ता भेटला नाही ते सांगायचं आहे। किंवा ज्या ताईंना तुमच्या शेजारी पाजारी कुणी काकू असतील, शेजारी तुमच्या कुणी असतील ज्यांना पैसे भेटले नसतील, त्यांचं पण एकदा कमेंट बॉक्स मध्ये नाव सांगा लाडक्या ताईंनो। कारण की बघा, ज्या ताईंना पैसे भेटत नाही ते खूप टेन्शन मध्ये आहेत, त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाहीये। लक्षात घ्या, 26 मार्च पर्यंत सर्व ताईंना या ठिकाणी पैसे भेटत राहणार आहेत। एक मोठी बातमी समोर आली आहे। आता बऱ्याच ताईंचे प्रश्न येत आहेत की सर हा 10वा हप्ता मला कधी भेटणार आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे। सगळ्या ताईंना हे उत्सुकता लागली आहे का, सर आम्हाला 8वा हप्ता भेटला, 9वा हप्ता भेटलाय, पण आता सर आता 10व्या हप्त्याची आम्ही वाट बघतोय, सर आम्हाला 10वा हप्ता कधी भेटणार आहे, हा पाडव्याला भेटणार आहे का, सर पाडव्याला भेटला तर खूपच चांगलं होईल, सर नेमका कधी भेटणार आहे। लाडक्या ताईंनो, याच्याबद्दल पण वेगवेगळ्या चर्चा चालू झाल्यात, अधिकृत माहिती आलेली नाही। परत सांगतोय, फक्त चर्चा काय चालू आहे लक्षात घ्या, पाडवा, पहिली गोष्ट पाडवा, ह्या पाडव्याला म्हणजे 30 मार्चला एक शक्यता आहे। बघा अजून सांगतोय, ही शक्यता आहे, या ठिकाणी अजून कन्फर्मेशन भेटलेलं नाही, हे फक्त शक्यता आहे। 30 मार्चची एक शक्यता आहे। दुसरी गोष्ट या ठिकाणी पुढचं सांगितलंय त्यांनी, 6 ते 10 मार्च, या ठिकाणी पेपरला पण तुम्ही बघितलं असेल आलेलं आहे, 6 ते 10 मार्च या तारखेमध्ये देखील या ठिकाणी पेपरला दिलेलं आहे की या ठिकाणी पैसे येऊ शकतात, पण या ठिकाणी पाडव्याला पैसे येतील असं अजून कन्फर्मेशन आलेलं नाहीये, फक्त ही चर्चा चालू आहे। वेगवेगळ्या ठिकाणी ही चर्चा चालू आहे, ती चर्चा तुम्हाला मी सांगत आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, ज्या ताईला 8वा हप्ता आला नाही, 9वा हप्ता आला नाही, त्यांनी मला पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि ज्या ताईला 10वा हप्ता हवाय त्यांनी पटपट सांगा कमेंट बॉक्स मध्ये, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत आणि हा 10वा हप्ता तुम्हाला हवाय का।
का? पाडव्याला हवाय का? जर पाडव्याला आलं तर खूप चांगली गोष्ट होईल, खूप आनंदाची बातमी होईल ही की बाबा आम्हाला पाडव्याला पैसे आलेत. कारण पाडवा हा नवीन वर्षाचं एक आपण मुहूर्त म्हणतो आणि नवीन मुहूर्तावर घरामध्ये पैसे येणं खूप चांगली गोष्ट असते. तर लक्षात घ्या, लाडक्या सगळ्या सरकारमधल्या आपल्या भावांना मी एक प्रार्थना करतोय. मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, आदिती तटकरे मॅडम असतील, त्यांना सगळ्यांना मी एक विनंती करतो, येणाऱ्या पाडव्याला या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे पाठवा. कारण की तुम्हाला कधीतरी पुढे पाठवायचे आहेत, पण ते जर पाडव्याला जर पाठवले तर बघा नवीन वर्षाची सुरुवात खूप मोठी होईल आणि या लाडक्या बहिणीचं पुढचं एक वर्ष खूप भरभराटीचे जाईल. त्याच्यामुळे पाडव्याला पैसे पाठवा अशी मी विनंती सरकारकडे करतोय. तुम्हाला वाटतंय का लाडक्या ताईंनो की ह्या पाडव्याला तुम्हाला हा 10वा हप्ता भेटावा, एप्रिल महिन्याचा हप्ता भेटावा? एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. लाडक्या ताईंनो, प्रत्येक ताईंनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय की तुम्हाला पाडव्याला पैसे हवे आहेत का? बऱ्याच ताईंच्या काही कमेंट्स आल्या होत्या, त्या कमेंट्स काही प्रश्न आले होते, ते प्रश्न मी वाचत आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. सगळ्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहेत. लाडक्या ताईंनो, कोणी जर नवीन आला असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करून ठेवा, खूप महत्वाचं चॅनल आहे. चला, सगळ्यात पहिली या ठिकाणी सर्वांना लाडक्या बहीण योजना चालू राहावी, कृपया सर्वांनी हप्ता द्यावा ही मागणी करत आहेत. सर बघा, लाडक्या ताईंनी बऱ्याच ठिकाणी असं विचारलं होतं मी त्यांना की लाडक्या ताईंना 2100 रुपये हवेत का 1500 रुपये हवेत? जर 1500 जरी भेटले तर ते सगळ्या सरसकट ताईंना भेटावात. तर त्या ताईंनी उत्तर दिले की हो सर, सगळ्यांना पैसे भेटावेत, ही लाडकी बहीण योजना चालू राहावी. तर माझं पण असंच मत आहे की बाबा भले तुम्ही 500 द्या, 1000 द्या, 1500 द्या, 2000 द्या, काय द्यायचे ते द्या, पण सरसकट सगळ्या ताईंना द्या. कोणत्या ताईंना बाहेर काढू नका, निराधार ताईचं बाहेर काढू नका, 4 चाकी म्हणून बाहेर काढू नका, किंवा अन्य कोणत्या कारणानुसार बाहेर काढू नका. भले त्यांना तुम्हाला 1500 रुपये द्यायचे नसतील, 1500 देऊ नका, पण 500 का होईना त्यांच्या अकाउंटला टाका अशी मी विनंती सरकारकडे करत आहे. तुमचं काय मत आहे याच्यावर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ज्या लाडक्या ताई या लाडक्या बहीण योजनेतून बाहेर काढल्यात त्यांचं काय मत आहे एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. भले तुम्ही 1500 रुपये देऊ नका, 500 रुपये द्या अकाउंटला ताईंना, तरी खूप चांगली गोष्ट होईल. अशा स्वरूपाची मी विनंती सरकारकडे करत आहे. पुढचं आहे बघा, दादा कोणाचीच लाडकी बहीण योजना बंद न करावी, सर्वांनाच त्या योजनेचा लाभ मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हो, सर्वांना मी पण ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो. लाडक्या दादांना, सरकारला देखील हीच मागणी करतोय, कुणाचीच लाडकी बहीण योजना बंद करू नका, सगळ्यांची लाडकी योजना चालू राहून द्या. पुढचा, दादा 10वा हप्ता कधी मिळणार, वाट पाहत आहोत. छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा कल्याण वेस्ट मुंबई मधून बोलतात. लाडक्या ताईंनो बघा, हा 10वा जो हप्ता असेल तो पाडव्याला मिळणार अशी चर्चा चालू आहे, पण ती कन्फर्मेशन अजून आलेली नाहीये. परत मी तुम्हाला सांगतोय, कारण आपल्या चॅनलवर मी कधी खोट्या गोष्टी किंवा खोट्या बातम्या देत नाही. चर्चा चालू आहे, पाडव्याला भेटणार आहे, पण अजून काही कन्फर्मेशन आलेलं नाही. परत सांगतोय, कन्फर्मेशन नाहीये पाडव्याचं, पण चर्चा सगळीकडे चालू आहे की पाडव्याला 10वा हप्ता भेटणार आहे, पाडव्याला 10वा हप्ता भेटणार आहे. तर ह्या गोष्टी अजून काही कन्फर्मेशन आलं तर ते तुम्हाला सांगेल. दुसरी गोष्ट अजून आहे 6 एप्रिल ते 10 एप्रिल, 6 एप्रिल ते 10 एप्रिल मध्ये पण पैसे येऊ शकतात. ही पण एक मोठी बातमी समोर आली आहे, न्यूजपेपरला पण आलेली आहे. पण त्याच्यानंतर आता 14 एप्रिलला एक आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, त्यांच्या जयंती निमित्त पण वाटप होऊ शकते का, अशी पण एक शक्यता आहे. ह्या 4 शक्यता तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. बघूया आपण कोणत्या तारखेला पैसे देते. नंतर बघूया, मी पुण्याहून सोडणे शिंदे, पुढच्या ताईची कमेंट्स आपण वाचत आहोत, नेमका ताईचा काय प्रश्न आहे आपण ते बघूया. मी पुण्याहून सोडणे शिंदे बोलत आहे. सर मला 8वा हप्ता आला नाही, 9वा हप्ता आला नाही, तुम्ही आता 10व्या हप्त्याची वार्ता करतात पण दोन्ही हप्ते आलेले नाहीत, तर आम्हाला पैसे कधी येणार? सर मी तुम्हाला सांगितलं आहे, मी विधवा आहे माझ्या. ओके, या ठिकाणी ताई विधवा आहेत. ताई लक्षात घ्या, जर तुम्ही निराधारची विधवा म्हणजे तुम्ही निराधारला वगैरे फॉर्म भरला असेल कुठं, तर एकदा चेक करा. कारण जर दुसऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर लाडक्या बहीण योजनेचे तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. बघा लक्षात घ्या, तुम्ही जरी ह्या निराधार योजनेचा तुम्ही लाभ घेत नाहीये असं म्हणत आहेत, पण लक्षात घ्या कुठेतरी डॉक्युमेंट्स मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असू शकतो. कारण की पहिले तुम्हाला हप्ते भेटलेत आणि 8वा 9वा जर हप्ता भेटत नसेल, या 26 मार्च पर्यंत वाट बघा. लाडक्या ताईंनो, ह्या कोणी ताई असतील, कोणत्या ताईचं नाव आहे, सुवर्णा शिंदे ताई, 26 मार्च पर्यंत वाट बघा ताई. 26 मार्च पर्यंत तुम्हाला जर पैसे आले तर चांगलीच गोष्ट आहे तुमच्या अकाउंटला, कारण तुम्ही इतर योजनेचा जर लाभ घेत नसाल 26 मार्च पर्यंत
पर्यंत पैसे येतील. जर 26 मार्च पर्यंत पैसे नाही आले तर तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट्स चेक करावे लागणार आहेत, कारण की इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नाहीत मग तरी पैसे का येत नाहीत तर लक्षात घ्या त्या आपल्याला गोष्टी चेक कराव्या लागतील. तुम्हाला जवळच्या तुमच्या अंगणवाडी सेविकांना भेटायचं आहे. ह्या ज्या कोणी ताई असतील सुवर्णा शिंदे ताई आहेत त्यांनी लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांना भेटायचं आहे. चला पुढचा प्रश्न. धन्यवाद. मी नंदा विकास लिंगायत रायगड वरून बोलते आहे. मला 9 महिने 9 आपले पूर्ण आलेले आहेत. 9 हप्ते ताईला पूर्ण आलेले आहेत. ताई काळजी करू नका, 10वा हप्ता पण तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईल. कुणाला काही प्रश्न असतील अडचणी असतील कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे. माहिती आवडत असेल तर लाईक करायचंय, जास्तीत जास्त शेअर करायचंय आणि चॅनलला कुणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.